आणि आता बातमी सविस्तर आहे। भोंदूबाबा अशोक खरात या प्रकरणावरून ठोबरेंचा चाकणकरांवरती हल्लाबोल बघायला मिळतोय। भोंदूबाबा प्रकरणाला 2 दिवस झाले आहेत चाकणकर मीडिया समोर आलेल्या नाहीयेत असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात। रुपाली चाकणकर फरार झाल्याचं रुपाली ठोंबरेंनी म्हटलंय। राजीनामा झाला पाहिजे आणि चाकणकरांना सह आरोपी करा अशी मागणी देखील रुपाली ठोंबरे पाटलांनी केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि प्रवक्ता रुपाली पाटील आपल्या सोबत आहेत। अशोक खरातच्या प्रकरणाच्या संदर्भाने काल तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली होती की अशोक खरातची बातमी केल्या संदर्भात त्या बातमीदाराला राज्य महिला आयोगाने विचारणा केलेली होती। सकाळी तुमची फेसबुक पोस्ट आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या फरार झाल्या आहेत। परवा नाशिकमध्ये भोंदूबाबा कॅप्टन खरातला अटक करण्यात आली। का अटक करण्यात आली तर त्यांनी देवाच्या नावावर महिलांना बोलवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला, बलात्कार केला। आता एवढी मोठी घटना महाराष्ट्रात घडल्यानंतर राज्य महिला आयोग जे शासनाचं सरकारची जो विभाग आहे त्याच्या अध्यक्षा तातडीने तिथं पोहोचणं गरजेचं होतं। त्या आरोपीच्या मुसक्या आवळणं गरजेचं होतं। तपासाला वेग धरायला लावणं पोलिसांना सांगणं गरजेचं होतं। परंतु तिथं दिसलंच बोलतं आता राजीनामा तर झालाच पाहिजे, परंतु रुपाली निलेश चाकणकर यांना सह आरोपी केलं पाहिजे। कारण का परवाच त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल झाला, एक लक्षात घ्या, तो जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो खराताच्या ऑफिस मधला आहे। म्हणजे तो खरात विकृत स्वतः चित्रीकरण करत होता। आता त्याचे व्हिडिओ मिळाल्यानंतर ते सोशलवर येणार, तुम्हाला तशा गोष्टी करताना लाज वाटत नाही। मग ते व्हिडिओ समोर जगाच्या आल्यानंतर त्या बाईला पोलिसांनी बोलवलं तपासासाठी। मग त्या महिलेला तपासाचा भाग म्हणून तपासाला बोलवण्यात आलं होतं, तर महिला आयोगाने सांगितलं त्या महिलेची तपास करायचा नाही। याचा अर्थ की तिचा तपास करायचा नाही, सत्य बाहेर येऊन द्यायचं नाही आणि ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केले त्यांना ठोका, तुमच्या बापाची मक्तेदारी आहे। अध्यक्षांनी पोलिसांना फोन केला, अध्यक्षांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्याला अटक झाल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये स्वतः रुपाली चाकणकर आरोपी आहेत आणि त्या या पदावर राहिल्या तर त्याचा गैरवापर होणार आहे की या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांना कार्यवाहीच करायची। फरार झालेत, त्यांना समोर यायचं नाहीये, त्यांचे पुराव्यानिशी सगळे एव्हिडन्स मिळालेले आहेत। काय उत्तर देणार आहेत त्या? द्यावं, मी तर म्हणते त्यांनी उत्तर द्यावं।